याच्यावर सुविधा झालं पाटील, हा शासन निर्णय झाला त्याच्यावर हे सुपी निघालाय मूळ निर्णय हे पहा. याच्यामध्ये आपण काय म्हटलं माझ्यावर त्याचा निर्णय विचार काढला 2चा आहे ना. नाही त्याच्या अनुषंगी घेतो बघा बरं जमतंय का पहा तुम्हीच बरं. वाचा मी वाचा नको. वाचा. नसं जमत त्यात बदल करा, सांगा. ते पण वाचलं. सांगा दबाव घेऊ नका. नाही 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 तुम्ही नाही. मग हे दोन्ही वाचले आपण ते वाचलं काय पैसे आणले काय नाही हो, कागदाशिवाय काय तुमचे माझ्याकडे वाचन तुम्ही सांगा ते वळीत बदल करायचे नंतर म्हणून काही उपयोग होत नाही. समिती सदस्य त्याच्या खाली बघा काय अर्थ नसतो मराठा समाजातील नंतर समाजात शेतमजूर बातम्या किंवा देऊन पटाईने शेती करत नंतर असलेल्या काय उपयोग नाही. व्यक्तीकडे हो शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांना 167 पूर्वीचा ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असतात प्रतिज्ञापत्र तुम्ही आपण नका बोलू तुम्ही सरकार प्रतिज्ञापत्र देऊन आमचा पुरावा हा ग्राह्य धरण्यात यावा. कोणता गॅजेट आणि जनगणना तेच म्हणतो आम्ही धरतो ना आम्ही ते मग संपलं ना आमचं काय झालं गॅजेट आणि याच्यात घेतलंय का बघ नाही, याच्यात कुठे घेतलं ते गॅजेट आणि पुरावा हो साहेब ते त्यांना 67 पुरावे दिले म्हणजे ते काय होणारच ना. मला कळत नाही तुम्ही 67 एवढं घेतलंय त्याचा पुरावा आम्ही काय काय देणार सर नाही प्रतिज्ञापत्र म्हणलं हा ना हो, मग नाही प्रतिज्ञापत्रात आम्ही नाही, उल्लेख ते- करतो ना. म्हणून ते प्रयत्न आपण मान्य करतोच आहे ना. आम्ही पुरावा काय काय देणार? थांबा तुम्ही हा. इथं काय घ्यायला लावायचं घ्या रे इकडे काय घ्यायला लावायचं हे बघा त्यांचा गॅजेट घेतलेले ते जनगणना घ्या घेतलं. तो पुरावा ग्राह्य धरा जनगणना तर लिहून दिली मी त्यांना ना ठीक आहे, 1981 जनगणना ची. तोच पुरावा ग्राह्य धरून 1881 ते 1901 पर्यंत जनगणना त्यात घ्यायला काय हरकत नाही ना आपल्याला. कारण त्यात पूर्वी नोंदीचा उल्लेख आहे ती ऑलरेडी आपण ग्राह्य धरलेलीच आहे त्याची काय अडचण नाही. उल्लेख नाही. उल्लेख नाही काय धरलीच आपण ती. पण उल्लेख नाही आणि नोंदीमध्ये आपलं काय झालं जनगणनाच आहे फक्त नावं नव्हती. नाव नव्हते त्याच्यामध्ये आपण सांख्यिकीप्रमाणे सांख्यिकीप्रमाणे त्याला काय अडचण नाही पाटील. जे पुरावे तुम्हाला आपण दाखवू शकतो आपण की याप्रमाणे करावं त्याला काहीच अडचण नाही आहे. 1901 मध्ये नाव आहे जनगणना घ्या म्हणणं यांचं तर काय प्रॉब्लेम काय सरकार अडचण नाही. हा पुरावा धरला त्यांनी गॅजेट स्वीकारलं जनगणना स्वीकारला हा पुरावा धरतो आणि आम्ही दुसरा पुरावा देतो काय मी मराठवाड्यात 67 पूर्वी राहतो त्याच्यात आम्ही महसूल पुरावा देतो हे काय धरून आम्हाला तेवढं द्या. ही प्रतिज्ञापत्रासाठी जी आवश्यक अट होते त्याच्यात ना, लिहितो सर आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख पाहिजे ठीक आहे ना मग. केला पाहिजे तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे हो ना, ना. ते प्रूव्ह आहे ते तुम्हाला संबंधित त्यांना सांगावं लागेल ना की हे पुरावे काय धरा म्हणून तुम्ही- समितीच ते आहेत ना हा. समितीच ते आहेत ना हो ना मग. हा जो आपण त्यांना ते काढला ना सांगितलं समजा मी काढणारा कर्मचारी आहे. मला त्यांनी निर्देश दिले तर मी करेन 2025 आहे ना हा, तर त्याच्यामध्ये जे basic- जनगणना एक घ्यायला लावायची हा. आणि दुसरं काय गॅजेट तर घेतलंच त्यांनी गॅजेट तर घेतलं. आणि हे आमचा पुरावा धरून 67 पूर्वीचा महसूल पुरावा ग्राह्य धरा मग ते काय लिहिलं धरला ना पण तो बाबा वाचन लेखी पुन्हा दिलं एकदा ना ते. ते. बरं वाचा पण. ते पुन्हा वाचा ना बरं वाचा ना. व्यवस्थित वाचा तू का चुकू नको गडबड हे आम्ही फार विचारपूर्वक निर्णय केला त्यावेळी. 67चा घेतलाय ना हे बघा 67 घेतला ना मग आता काय राहिलं फक्त जनगणना जनगणना आणि गॅजेट गॅजेट घेतलं ना गॅजेट गाजीत जनगणना प्रमाणे राहिलं. साहेब हे. हे सगळे हे पुरावा धराला आणि महसूलचा पुरावा ग्राह्य धरून आम्हाला देण्यात येईल वर कन्फ्युजन होतं हे काय हैदराबाद लिहा बरं ते काय लिहायचं गॅजेट तुम्हाला. शासन निर्णयाप्रमाणे आपण सगळं उल्लेख केलाय फक्त ही ओळ जी होती ना ही दाखली दिल्यानंतर या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकरणाने आपल्या पुरावे त्यांनी मागितल्यास आता जर तुम्ही पहिले गेले ते अधिकाऱ्याला आम्ही तो अधिकारी ठेवलाच नाही आणखी पुरावे मागण्याचे ते आम्ही ओळखावून टाकतो म्हटलं त्यांनी वेगळे पुरावे मागू नये मागून नाही मान्य केलं ते पूर्ण रद्द करून टाकले तिकडे करतो म्हणलं पण ते है ना? काय करायला लावले? ते महत्त्वाचं आहे. हा? जर समजा आपल्याकडे काही पुरावे नाही परंतु या व्यतिरिक्त सक्षम प्राधिकारी यांना आवश्यक ते पुरावे त्यांनी मागणी केल्यास त्यांनी ते सादर करण्याची जबाबदारी माझी राहील म्हणलं आमच्याकडे पुरावे नसते ते काही मागतात त्याच्यामुळे आम्ही म्हणजे देणार ती त्यांची जी मनमानी होती ना जी तक्रारी होत्या ती वेळी तो अधिकाऱ्यांची. ते काउंटर टाकतो ना ती पूर्ण रद्द करणार अर्ज करणाऱ्याच्या अंगावर काहीच नाही त्यात. हा. तर पहिले जे पुरावे दिले अर्जदारांनी ते काय ते धरायचे ग्राह्य धरायचे. आणि त्या व्यतिरिक्त सक्षमाधिकारी आणखी पुरावे मागणी आवश्यकच नाही ना आणि ती गाव समितीने जे दिलं अहवाल तो त्याला ग्राह्य धरायचा. ग्राह्य धरायचे आय थिंक बरेच विस्तार पण मुली चर्चा केली आपण ज्याच्याकडे नोंद नसेल त्याला सुद्धा है या ना. पलीकडचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र व्यवस्थित आहे. गॅजेट वाचता येत नसेल तर ग्राह्य धरून गॅजेट्स आहे का? आधार आहे मराठ्यांना हो, ते आले जरमध्ये जे उल्लेख तो त्याला वेगवेगळे म्हणत आपण म्हणू लिहिलं त्यांनी त्याच्यामध्ये आणि हे ठेवायचं.
ते त्यांचं आहे. मला नाही हो, मला कमी दिसायला जे हेडिंग मध्ये वडील चक्कर आल्यासारखं हेडिंग मध्ये वडील मी तुम्हाला ते काय ते काहीतरी चुकीचं सांगतात. त्याला निघवलं शुद्धीपत्र हा विषय शुद्धीपत्रकात आपण बाकी गोष्टी करू ते महत्वाचा विषय पुढला ते करतो म्हणजे करतो म्हणले आता काय राहिलंय का तुम्ही मराठवाड्यात आता तुमचं काय होतं पश्चिमात पश्चिम आपल्या ज्या नोंदी आहेत त्यांना फक्त 10% प्रमाणपत्र मिळाले, बाकीच्यांना मिळाले नाही. निघालेल्या नोंदी आणि त्यासाठी ते- SOP ते तयार मा- केली. नाही हा म्हणजे कार्ड त्यात मुख्य एक विषय आहे की आपल्या ज्या नोंदी आहेत ते संविधानपूर्व आपण कुणबी आहे आणि संविधान नंतर मराठा आहोत शालेच्या. सेम इथे घुमसळीच्या वेळेला की हा मराठा पूर्वी कुणबी होता का यासाठी महसुली पुरावे घेतात, पण सक्षम प्राधिकारी जे टेबल आहेत 6-7 येतात तहसीलदार वेगवेगळे निकष वेगवेगळे नियम लावतात. म्हणून आम्हाला एक SOP तयार करून द्या, एक चार्ट तयार करून द्या, त्यानुसार आम्ही कागदपत्र तयार करू. कसा नाही नाही जो केलाय आपला तुम्ही काय करा, आपण आतापर्यंत हैदराबाद गाडीची चर्चा केली आपण. हा मुद्दा आमच्यासमोर आला नाही कधी. उलट तुमचं काम सोपं आहे. इथं नोंदी इथं नंबर आहे तुमचं, तर नाव नोंदी आहे. नाव तर उलट सोपं दिला मला करायला. त्याचं काही सुविधा काढू दे, सुविधा काय अडचण नाही. त्याला अडचणी पडली काही. उलट याच्या नावानिशी असल्यामुळे सोपं काम आहे. गॅजेटमध्ये सुद्धा नावाने नाव असेच त्यांचं या मराठवाड्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम इथं हैदराबाद गॅजेट इश्यू संख्यामुळे. संख्येमुळे एक SOP काढली ना आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात. ते आम्ही त्याच्यात दुरुस्ती कॉल करून देतो ना, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं काम खरं सोपं आहे. म्हणजे तुमच्या नावाने नोंदी आहेत त्या गॅजेटमध्ये. गॅजेटमध्ये 15 हे लाख आता नोंदी येते. तुम्ही पहिल्यांदा मुद्दा आला मी समोर त्याबद्दल करू त्याला तेवढंच मुद्दा आहे करून द्यायला त्याचा. तयार आहे विषय. तरी तुम्हाला एसओपीत वाटलं तुम्हाला जशी वाटते तशी करून घ्या. आणि दादा पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा जो राहणीमान भत्ता अरे आहे थांबा बाबा भत्ता ते सगळं हे कुठं जात नाही. हे शिक्षणाचा अर्थ भत्ता कुठं जात नाही. त्यांना सोडीत नाही, मी घोड्या लावतो. भत्ता कुठं जातोय, पण हे लय मोठं लय हे लय डेंजर आहे. एक आयुष्यच लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. शिक्षणाचा नोकऱ्या भत्त्यावर जगून नाही चालायचं. म्हणजे भत्ता घ्यायचाच आहे, पण भत्त्यावर जगून नाही. ते काय झालं, रंगरंगोटी झाली. एखाद्या घराला ती आतून सिमेंट मारलेलं नाही, काही नाही, मातीचंच आहे. इथं आहेत फक्त कलर दिल्यामुळे ते प्लास्टर केल्यावर दिसतंय. काय अर्थ नाही. रंगरंगोटी भत्ते घ्या आणि घ्या. जीवनाचं आयुष्याचं घ्या. त्यांनी आयुष्याचं घेतलं, आरक्षण घेतले, योजना कायद्याच्या चौकटीत आणून बसल्या. आपल्याला इतर सुविधा त्यांच्याप्रमाणे इतर सुविधा पुढच्या वर्षी बंद बी करता येतात. एक दिवसा वर्षाचं आंदोलन सुरू आहे तेवढ्या फक्त सुरू ठेवू शकतं सर. हे मी साष्ट पिंपळगाव आंदोलनाच्या टायमाला उद्धव ठाकरे साहेब सरकारमध्ये बघितलं. तात्पुरतं मग ते तुम्हाला ओबीसी सवलती लागू झाल्या, खुश आपण. दुसऱ्या वर्षी बंद. नंतर केलंच होतं ना 17-18. साष्ट पिंपळगावला या वडी काळात सुरू झालं. त्यावेळेस हे सरकार आलं युतीचं. सगळ्या ओबीसी सवलत सुरू म्हणजे काय ठोक नाही झाली. आधी सांगितलं पद आमकं तमकं लगेच लागू केल्या. ॲडमिशनच्या दिवशी सवलतीने फीस भरून घेतल्या. आता नाही घ्यावा मग हा कोंडी कशी केली मराठा समाजाची, म्हणून आम्ही जास्त लढतो. ओबीसी सवलत लागू केल्या. ॲडमिशनच्या दिवशी म्हणले फीस भरून घ्या. आता सवलती माझ्यासाठी भांडाव ॲडमिशन व्हायला लागलं, पोरापोरीच वाढ व्हायला लागलं. त्यामुळे 100% मराठी पैसे भरले. त्यामुळे ते रंगरंगोटीत थोडा आपण हे करू. पूर्वी ओबीसीत आपण गेलो का ऑटोमॅटिक सगळ्या ऑटोमॅटिक सवलत्या द्यायला लागल्या. कवर रंगरंगोटी बस झाली, त्याच्यात मराठीचं आयुष्य गेलं. मुलींच्या शिक्षणाचं तसंच होतं. हा तसंच गोंधळ. आता ज्या कॉलेजला फोन करतो त्या कॉलेजला मुलीला मोफत शिक्षण नसता. हे संस्था चालक हे लोकांना असं चवून खायला लागलं. 100% फीस. आणि फोन केले मग आम्हाला असं मुश्रीफ साहेबाला फोन करावा लागतो वेळेवर. एखाद्या वेळेस ते अर्ध खातं चंद्रकांत दादाकडे त्यांना करावं लागतं. त्या वैद्यकीयमध्ये आमचं झालं मग त्यांनी क्वारेटा सांगायचं घेऊ नको तो पैसे. म्हणजे पैसे वसूल करणं चालू आहे. तोंडी फक्त ते लेखी बी आहे, तोंडी बी आहे आणि JR बी आहे. ते मुलीला मोफत शिक्षण नाही. तसं रंगरंगोटी नकोच. त्या 1 वर्ष लेट समाजाला अधिकारच देऊ. काय खरं नाही. समजा मी आहे तवर माणूस देत राहतो. ते सरकार गेल्यावर मग नका घेऊ. तात्पुरतं समाज जगन असं कोणी घेऊ नका. नाही मिळालं तरी चालत.
तरच ना, नाही, नाही बरोबर. मिळालं तरी चालन, खुश राहतो उगाच फुकट समाज. आज आरक्षण दिलं असतं 42 वर्षापूर्वी आज समाज खुश राहिला असता. शिष्यवृत्ती भत्ता सगळ्या धुने आल्या असते, हॉस्टेल आलं असतं, काय काय आलं असतं, राज्याच्या केंद्राच्या योजना आल्या असत्या, शिक्षणाच्या आल्या असते, MPC UPCच्या आल्या असत्या, सगळ्या नोकऱ्यात गेले असते. हे असं काय आरक्षण गेलं, आधी संख्यापद निर्माण करावं लागतं पूर्वलक्षी प्रमाण झाला देवाला. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आजपर्यंत फक्त सवलतीवरच मोडल्यात, कुठल्या तिथून बस फक्त सवलती द्यायच्या, मुळावर कोणी जाऊ. नाही काय करायला पाहिजे आपल्या समितीसाठी म्हणूनच नाही, सगळ्यांसाठी एक काहीतरी रूल काढा. म्हणजे ती आमची मागणी नाही बरं का, काढा की उपसमितीनं त्या विषयावर तत्वानं भांडायचं. दोन्हीच्या उपसमिती असू द्या, त्याबद्दल दुःखाचे विषय असू किंवा मराठीचे असू. काम जशी SOP तसं याला काम काय सरकार सांगा. उगं तुम्ही असं घोंगडं गळ्यात गुंतून ठेवताय. म्हणजे विखे पाटील साहेबाच्या ठेवलं, चंद्रकांत दादाच्या ठेवलं, आशिफराव चव्हाण साहेबाच्या ठेवलं, मी सगळ्याचेच नाव घेतो, तुम्ही काय काय नाव घेतो. घोंगडं गळ्यात गुंतून ठेवते. मग मराठ्याला वाटतं ते OBC समिती तसं करते, मग मराठीचं कसं का करत नाही. त्यामुळे तिला एक अधिकार वेगळा द्यावा मला असं. त्याचा हस्तक्षेप ठेवू नका, नसतं ते नकोच. म्हणजे त्याने काय होतं, एक माणूस संपतो, एक माणूस संपतो. आशिफराव चव्हाण साहेबावरती प्रचंड रोज गेला, चंद्रकांत दादा प्रचंड रोज गेला. आता तुमच्यावर सुरू नाही झाला आणखी, पण मी हे सांगतोय की म्हणजे एक आमची मागणी नाही. उपसमित्या नेमतात, उपसमितीला अधिकार देत नाही, कामं होत नाही, मग ती नेमली कशाला. मग ते माणूस तर बदनाम करण्यासाठी त्याच्यावर टाकला जात नाही ना. त्यांनी एकदा हे केलंय की त्याला ते कॅबिनेटची पॉवर आहेत का, मुख्यमंत्र्यांना त्यांना कॅबिनेटला राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीला विचारण्याची पुन्हा पुन्हा आवश्यकता आहे का. आहे तर मग या आम्ही घेतलेला निर्णय थांबितो कसं काय. म्हणून तुम्ही ते गळे मोकळे होते. ही माझं भांडण नाही किंवा आमची मागणी नाही. एखादीच ते बकरा लागतो गळ्यात. बरं आता केलेलं उपोषणाचं काय फलित. केलेलं उपोषण जातात. हे जे पहिले राहिले काही मुद्दे होते 2-3 हे त्यांनी कंप्लीट नाही नाही मी तुम्हाला थोडंच विचारलं सरकार काय आता मग आपली चर्चा केली. नाही, ते झाले समाधान त्यांचं झालं, ते झाले म्हणले नाही का पुन्हा येऊन सांगा, पुढं नको. आता एकूणच आहे पाटील याच्यामध्ये. आता एकच मुद्दा जो सगळ्या विषयाबद्दल आपण सकाळी चर्चा केली, बहुतेक आपण काही सरकारकडून भूमिका मान्य केली. आता जो काही मुद्दा आपण जो सातारा गॅजेटचा जो मांडला होता तेवढाच फक्त आता कायदेशीर मुद्दा राहिलेला आहे. तो फक्त तो आम्ही ॲडव्होकेट जनरल किंवा सॉलिसिटर जनरलशी बोलून तो करतो. काय होतं आपल्यावर तापवतो कारण माझ्यावर आपण म्हणजे आमच्या शासनावर की एका गॅजेटच्या करता दुसरा गॅजेट रद्द व्हायला लागलं. कारण असं मग आपण एवढी सगळी चर्चा ॲडव्होकेटची केली ती एक मिनिट थांबत नाही. मग ते थांबली एकदा तर मग काय होईल ते नाही हे नाही अशी परिस्थिती. त्यामुळे म्हणजे मी त्या चिंतेने विचार करतो. बाकी धोरणात्मक निर्णय आपण केलेला आहे. आवाज तयार झाला पश्चिम महाराष्ट्रावाले त्यांचं म्हणणं आहे आम्हाला 1 महिना वेळ दे. महिना म्हणणं आहे त्यांचं लेखी आहे, लेखीच आहे ना. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला अभ्यास करायचा, त्याच्यावर तसं द्यायचं नाही. घ्यायचा तातडी नाही की थांबायचं. नाही दादा तुम्ही म्हणा मी कशाला बसलो ना घ्यावा म्हणूनच बसलो. काय का त्यांचं तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासकांचं म्हणणं आहे आता काही सकाळी यायला लागले. आता तुम्ही काही सकाळी येणार काही दुपारा येणार असं पुढं मग शक्य एखादा महिना तुम्हाला वेळ झाला ना 1 महिना कालावधी मागितली. पाटील विचारता 1 महिन्यात मग वेळ तू म्हणू 1 महिन्यात हो है ना. मगाशी म्हणाला ना हा म्हणाला ना मगाशी. फार विचारपूर्वक दुसरं काय वाटेल की आता पुढच्या परत येईल आपल्या विभाग आयुक्त स्तरावर कारवाई किंवा पुढच्या 2-3 महिन्यामध्ये शीघ्रगती दिसेल. तुम्ही म्हणणार आहे काय चाललेलं आहे म्हणजे इतकं चांगलं काम होणार. मगाशी त्यांनी हे पण सांगितलं ते 3 महिन्याचे 6 महिने करा, ते पण आपण करतो. समितीला वाढ द्या, समितीला वाढ द्या. गायकवाड साहेबाला चांगलं राहिलं. मी शिंदे साहेबांनी नाव म्हटलं change शक्य असेल तुम्ही करा नसेल शक्य तुम्हाला तर एकदम चांगले आहेत. आमचा ते येत असले तर आमचा गरज नाही आम्हाला शिंदे साहेब. पण शिंदे साहेबाला 2-2 विषय नाही करता येणार. लोक आयुक्त ही नाही पण मग विनंती काय ते त्यांच्यावर सोपू. त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे. आम्ही नाही नागरात ते जर तयार असतील तर करू देत. ते म्हणलं मला अवघड दिसतं तर आपण दुसऱ्या पुढच्या सल्ल्याने घेऊ आपण. त्यांना विचारून घ्या. शिंदे साहेबाबद्दल शंका नाही. त्या सल्ल्याने त्यांनीच 2 दिवसातल्या त्या पुऱ्या त्यांचं जेवढं कष्ट आहे ना त्यांना विचारूनच केलं बरं. बिलकुल म्हटलं असं केलं काय हरकत आहे ना. शिंदे साहेबांना विचारूच करू आपण ना. है ना. हे नाही म्हटलं तर मग तुमचे नाव सुचवून साहेबांना शिंदे साहेब काय नाव सुचवतील त्यांना जे काही योग्य वाटतं. SOP वाचली ना हो आहे की व्यवस्थित
ऐकून घेतले, समजून घेतले. त्यांची विनंती काही आता मागच्या आपण सगळे आंदोलन घेतले. एक लेखी पत्र सरकारतर्फे आलं या मुद्द्यावर हे तोडगा निघाला. ते ही काढायले सूचना काढायले शासन स्तरावर सकाळीच बोलणं झालं तर मी उपोषण मागे येईल म्हणलं यार. नंतर मी त्याच्यावर त्यांनी ते ड्राफ्ट दिलाय का काढू का याच्यावर काढू का याच्यावर सूचना बरोबर ना काढू का याच्यावर सूचना म्हणते सरकारच्या आपली संमती मिळाली तर आम्हाला पुढे आदेश काढायला. पुढं काढायला म्हणून तुम्हाला म्हणतो हे तुम्ही बघितलंय उद्या त्याला मी बोलून देणार तुम्ही अभ्यास का हा म्हणलात. आमचं तेच मत होतं की शासन आदेश कधी निघतोय. आणि ते लगेच याच्यातले भविष्य आर्थिक विभाग आयुक्त सर्व निघणार आहे. हे हा म्हणतात का आपण हे म्हण नाही त्यांचं आपण हा माझी म्हणतोय अडचण का नाही. आपण हा म्हणतो आपली संमती आहे म्हणून हे काय आहे. किशोर भाऊ हा म्हणते ते. मराठवाड्याचा मुद्दा लिहून दिला. पुन्हा आता ते मराठवाड्यात दिली आता काही हा ड्राफ्ट आपण काय दिलाय पाटलांना वाचायला दिला. आपली संमती मिळाली तर आम्हाला पुढे जायला. आम्ही आमच्यात काय लिहून दिलंय तुम्ही पुढे लिहून दिले ते दुसऱ्या पेजवर दिले. 20 रुपये दिले 20 रुपये दिले. तिकडे लिहिते असं असं लिहून दिले दडू लिहून दिले सांगा ती मला त्यांना सांगा दुसऱ्या याच्यात. इथं घ्यायचं घे हा घ्यायचं पुढे PR काढला ना तिथे उल्लेख करायला पुढे. हा, उल्लेख करायचा. त्याच्यात घ्यायचं राहिलं 19 पुढे आहे. 67 जे आहे ना हे 1881 पासून 1921 पर्यंत जनगणना आहे ते सगळ्याच ऍड करा ना. त्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही आपण करू आपण समाज पण ऑलरेडी त्याचा भाग आहे येतो आपण पण खात्री करून घ्या. अधिकृत पाहिजे त्यांना हा, पण त्यांना देऊ पाहिजे देऊन देऊ काय ते. लिहून का ते याच्यात ऍड करायचं 1821. हे तर ऑलरेडी ते जनगणनेप्रमाणेच पुढे गेलो आपण. ही जनगणना 18 साली झाली 1900 काय झाली 1981 1921 त्या जनगणना पुढे होतच राहतात ना. खाली पडेल. आपण जनगणने हं? त्यांचं म्हणणं आहे याच्यात ऍडच पाहिजे. म्हणजे मी काय म्हटलं पाहिजे त्याला काहीच हरकत नाहीये. जनगणना मागची आली तीच पुढे ओढत चालतो ना पण हो. मागच्या गणनेचे नाव थोडं काय म्हणणार की मागच्या जनगणनेला. जुनी जनगणना 1881 दादा एक मराठवाड्याचा मुद्दा आहे दादा. तर समजा 2 तालुके आहेत अंबड आणि भोकरदन आणि नोंद अंबडची आहे भोकरदनमध्ये सध्या रहिवासी आहे 67 पूर्वीच गेलेला आहे. तर अधिकारी काय करत आहेत की आम्हाला स्पष्ट आदेश नाही आहेत म्हणून दोन्ही टाळाटाळ करतात असं ते या याच्यामध्ये तो काल केला ना काल केला काल आता काल झाली त्याच्यावर चर्चा हिंगोली आणि यवतमाळ हिंगोली म्हणून यवतमाळ राहिला करायला येतं, काम करायला येत नीट आता. ते आता दुरुस्त करतो आपण. पाटील आपण म्हणलं ना अर्ज ते करू द्या कोणतं रिजेक्ट झालं तर पाहू ना आपण सगळे ना अर्ज ते त्याची नाही त्याची ती काय त्याची अर्ज आवश्यकता आले नाही. पण ते काय म्हणते अर्ज आलेत लोकांनी अर्ज दिलेत ते काय म्हणतात आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार घेण्यासाठी आणखी सूचना नाही असं म्हणणं आहे त्यांचं. त्यामुळे लोक अर्ज देत नाहीत ठीक म्हणले आहे ते विभाग आयुक्त स्तरावर कार्य होऊ शकेल दुर्दैवाने विभाग आयुक्त स्तरावरून जी प्रभावित आपण व्हायला पाहिजे तर ती करू आपण. आपल्या उपोषणामध्ये बरं झालं आम्ही डिटेल आढावा घ्यायला लागलो आणि ते लक्षात आलं की हे युनियन मग काय आपल्या समोर अधिकाऱ्यांशी बोललो बऱ्याच ठिकाणी आपण. आपण ते मग आंदोलन बी असं आहे ना बरं झालं तुम्ही म्हणता केलं म्हणून आम्ही तरी खडबडून जागे झालो तो ना मग फेस पाडत काम झालं ते उन्हाने नाही, साहेब म्हणले त्याचं नुसते प्रक्रिया उलट्या व्हायला लागल्या गतिमान मला नुसते उलट्या व्हायला लागल्या आज. प्रक्रिया गतिमान करणे एकच शब्द रक्ताची उलटी व्हायची राहणार तेच येत असतं आता नंतर आता अहो दिवसभर आपण जे आपला कारण उष्णता प्रचंड आहे ऊन लाळ आहे. असती लस असती जेवताना ती असते ना ती शरीराला लागते ती आता जेवण बरोबर न जाता असे तुक्या पोटात चालली ती आता उलटीतून बाहेर यायला लागली. नाही, करू. ते म्हणून ते आम्हाला काळजी आहे पाहिजे म्हणून मी अतिशय काल आम्ही रात्री जो 1:30 वाजेपर्यंत ड्राफ्ट केला सगळा जे वाटला मला जे काही सुधारणा करायची म्हणून तर आपल्याला दाखवलं. कशावर लिहिले ना त्यांनी लिहिलं ना आता ती नाही लिहिलं जनगणना लिहिलं ना हो जनगणना म्हणजे काय नाही. जनगणना सगळीच आहे. जनगणना आणि गॅजेट एकदा जनगणने पार्टी सगळे येते म्हणजे मी काही समाधान करत आहे तुम्हाला हैदराबाद ते सगळे गॅजेट येतात. दोनच शब्द आहेत. एक पाटकी बस. पाटील त्यांनी सांगितलं जनगणना गॅजेटनुसार ग्राह्य धरून 1970 पूर्वीचा महसुली पुरावा धरा. याच्यात ओळख काय टाकायची समजा तुम्ही आपण ते गॅजेटचं जे आर काढलं पण यांचं असं म्हणणं आहे आता नव्यानं की जनगणनेनुसार गॅजेटची काय गॅजेट राय धरून 1967 पूर्वीचा पुरावा करून म्हटलं ते ना नाही, खालची ओळख खालची ओळख काय आहे त्याच्यात आहेत ना मग खालची ओळ 1967 पूर्वीचा कुणबीचे प्रमाणपत्र नाही, आपण 67च्या पूर्वी म्हणजे जी 81ची 92 जनगणना झाली हा, ना त्याच्यात. तिथं देणारच आहे आणि त्यानुसार ते मराठ्यांना सांगतो प्रयत्न कुणबीचे करतो. प्रमाणपत्र द्यावे. शेवटची लाईन आमची मग ते आमचा आधार तुम्ही जे म्हणताय ते लिहिलंय फक्त समजून घ्या थोडक्यात तरी लिहायला आपण हा बघ
1967 पूर्वी ते किंवा त्याचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करावं. प्रतिज्ञापत्र राहत असेल तर नाही महसुली पुरावा तर प्रतिज्ञापत्र. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगाने पुराव्याच्या सक्षम प्राधिकरण यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी. अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्याचा दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय देतील. तुम्ही काय म्हणताय? 67 पूर्वीच्या महसूल पुरावा आहे, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. हे काय म्हणते? अहो हे काय म्हणते? त्या चौकशीच्या आधारे कोणत्या? 1967च्या. कोणत्या चौकशीच्या? 67च्या. त्या चौकशीच्या आधारे आता मधला पॅरेग्राफ 67ला जोडायला लागेल आपल्याला. चर्चाने वाचताना तर आपल्याला एकूण वाचायला लागतं, पण ही पॅरेग्राफ तिथं जोडू 67ला. 1967च्या त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकरण अर्जदारास कुणबी जातीचा प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय देतील. हा उल्लेख आधार होऊन जातो त्याच्या आईचा आधार बरं द्यावा. या आधार हो ना बाबा. हे आधार द्या. पाटील याला काही अडचण नाहीये. तसंच हे बाबा इथं दगडा हवा इतके हे आंदोलन सुरू झाल्यापासून इतके अभ्यासक झाले, दगडाखाली इथून निघल्यापासून नावे झाले. आधी कुठं गेलते कुठं नाही. मी आपल्याला लढवतोय यांना नाही दोष देता, येथून या सगळ्या लोकांनी माझा अभ्यासक नेमतो. याच्यामध्ये क्लास करून घेतो एकदा माझा की याच्यात काय सुधारणा करायची. तुम्हाला जंगलाच्या गोळ्या संकट व्हावं लागतं. बारकाल्या गोळ्यानं काही नव्हतं, ते येडच करते. मी अर्ज पागल केलं मला ते हे जनगणनेचा आणि गॅजेटच्या ग्राह्य धरून 67 प्रमाणे मराठा समाजाचा ऍड करायचं. आपला तो प्रोपोशनल जो जी आर दिला ना आपण, तो जी आर जो आपण त्यावेळी काढला ना. आणखीन काय आता? आणखीन काय आता नाही काही द्यायचं सर. दादा उपसमितीचं फक्त एक उपसमितीच्या जे दर मंगळवारी बैठका व्हायच्या कॅबिनेटच्या, त्या उपसमितीच्या दर मंगळवारी नाही झाल्या तरी चालतात, पण फक्त महिन्याला एकदा तुम्हाला त्यांनी फॉलो केलं. 15 दिवस लिहिले त्यांनी दिले ना? दर आठवड्याला नाही आता आपण लक्ष ठेवू ना. आपण पण पण त्याचं करेक्ट आन्सर ओबीसी प्रमाणे देतो म्हटले. तुम्ही सांगितलं ना मला आल्यावर हो म्हणले तुम्ही. ओबीसीच्या धर्तीवरती एससीबीसी ला कराड द्या की आता. मेजर शिष्यवृत्ती बंद झाला होता ना, ते काही मुलांचं तो आपण मागितला. अरे तुला मी पाठवतो ना, व्हॉट्सअप करतो ना. आणि एससीबीसीचा जो नियम आहे ना, त्याप्रमाणे जे अभ्यासक्रम आहेत ना, तुझं पाठ झाला, फोटोची गरज नाही. 1500 आपली 1500 होती, त्याची 2300 आपली 2300 होती. मान्यच केला आपण. फक्त आदेश निघायचे राहील त्याच्यामध्ये. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. फक्त पीएचडी तुम्हाला मान्य काय नाही केलं शिकाय तुम्हाला माहिती नाही किती पीएचडी केलं. दादा ते हॉस्टेलचं पण ते म्हणतात आता ते जी आर काढलाय ना 8,000. मी काय म्हणतो पाटील यांना, आपल्या साथीच्या हॉस्टेलमध्ये काही टक्के जागा ओबीसी ठेवल्या, काही टक्के एसटी एनटी ठेवल्या, असं ना. हो मी त्यांना काय म्हटलं, तुमची मागणी तुम्ही करा, पण माझी जर मागणी तुम्ही मान्य केली तर तुमचा फायदा आहे. मी त्यांना काय म्हटलं, उदाहरणावर भत्ता 60,000 रुपये आपण देतो वर्षात. या पोराला मी त्यांना तुम्ही रोज जातो मला मी 3 पोरं गावात राहिले हॉस्टेल घेऊन, एका खोलीत भाडं 1000 रुपये समजा. तुम्हाला घरी आपण कुठे येतो साहेब? आता जे उच्चतंत्र शिक्षणाला मिळतात 2 वर्ष भत्ते नाही देत साहेब त्यांचे. नाही मुद्दा काय, आपण तो ठीक आहे, तो एक तांत्रिक मुद्दा आपण समजून घेऊ. तो काय त्याच्या डिपार्टमेंटने बजेट तरतूद केली नसेल तर आपण ते स्वतः लक्ष घालेल. परंतु तो भत्ता दिल्याचा फायदा काय होईल? कुणाला भत्ता देणार दादा? ते बोलायला जाणार ना कुठल्या ते हो सारथीच्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहता. मुलाचं काय होईल? साहेब काय म्हणाले? त्याला 60,000 रुपये मिळाले, तर 40,000च भागलं. 20,000 रुपये घरी गेले ना तसे. नाही ती 8,000 मुलं साहेब फक्त सारथीची नाहीये, ती खेड्यापाड्यातून शहरात येणारी उच्चतंत्र शिक्षणासाठी त्या येणारी सगळ्या मुलं. मुलांना आपण देणार आहोत. त्यासाठी सारथी साई योजना केली, पार्टी केली. या सगळ्या योजना त्या समाजाच्या मागे शिष्यवृत्त्या किंवा त्याचं जे अनुदान आहे त्यामार्फत जातो ना.
झाले तर सारथ्यासाठीच काढली होती की त्यातून हॉस्टेलला जे मुलं ऍडमिशन घेणार होते त्यांच्या पण मर्यादित होतं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही माझं तसं म्हणणं नाही हॉस्टेलला 8 आमचे बांधताय ना प्रत्येक ठिकाणी 1,000 मुलं राहणार त्यातली दादा 40% मराठा राहणार 40% ओबीसी राहणार आणि 20% आर्थिक दुर्बल घटक राहणार ते हॉस्टेल सारथीतर्फे बांधले जात आहे आणि इतर कॅटेगरीची मुलं राहणार मग आमचं एकच म्हणणं होतं की एक तर ते पूर्ण मराठा समाज किंवा जिथं ओबीसीची हॉस्टेल असतील तिथं आम्हाला 40% रिझर्वेशन द्या जसं तिथं ओबीसीला दिलं हे आपण- आपण उपसमितीला मुख्यमंत्र्यांची शिफारस हा करा. म्हणजे आमची विनंती हा, आहे तसे तो मुद्दा आपण लक्षात घेऊ आपण तिथे शिफारस करू पाहिजे दोन्हीकडे झालं पाहिजे होते त्यांच्याला आपण 40% केली पाहिजे तसं आपण त्यांना 40% देतो हो तसं त्यांच्यावर आपण 40% केली नाही, पाहिजे. आमचं त्यांच्या देण्याबद्दल नाही आमचं पण नाही, नाही, आम्हाला पहिल्यांदा हा, काहीतरी म्हणजे भेटायचं म्हणण्याचा मराठा. उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्याही घरात राहता आणि आमच्या बी राहता हा, बरोबर. हा आणि तुमच्या घरात आम्हाला नाही येऊन देत हा असं बरोबर आहे. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. बरोबर आहे. त्यांना देऊ नाही साहेबांना द्या. काय नाही त्याला त्यांच्याकडे घ्यायचं आपल्याला देतात तर कवा त्यांना दिले सगळं निवडून त्यांना द्या सगळं त्यांना द्या काहीतरी आपल्या लोकांना घ्या. दुरुस्ती केलेली आहे ना दुरुस्ती केलेली आपण द्यायची ती त्यांना द्यायची. हा, मग आता ते सूचना काढते ना याच्यावर हा याच्यावर आपण हा म्हणल्यावर आधीच काय करतो हा म्हणतो ना काय आपण म्हणायचं मग अशी विस्ताराने चर्चा केली त्याने कागदपत्र त्याला द्या या त्यांनी लिहिलेलं दुरुस्त करून अध्यक्ष पाठवते माझ्या माझ्या जाणार हा ते ज्या ज्या सुधारणा केल्या ते सगळं त्यांनी आपल्याला फक्त आम्ही आता जी चर्चा झाली फक्त एक आम्ही दोघांनी येताना पत्र होतं हे दोनच मान्य मुख्यमंत्र्यांची आपण चर्चा केलेली आहे एका बाजूला काढलं म्हणजे ते त्यांना दिल्यामुळं ते आपल्याकडे राहील ना. तेव्हा शक्य नाही साहेब ते तुमच्याकडे राहू द्या नंतर द्या मला तुम्ही घेऊन ये फोटो काढून आता नंतर मला द्या तुम्ही द्यायचे तर आता काय करू हे संपलं ना काय मला तर देऊन टाका आपल्याकडे राहून आपण बदल सरकारने आपल्याला हे दिलेलं आहे हा हे आणि बदल सुचत आपण हे सांगितलेलं आहे हे नंतर आपल्याकडे नाही लागलं. पाटील पण नंतर तुम्ही मागणी केली ना हे सुद्धा पत्र मी स्वतः पाठवलं 2-3 पत्र कुठे ते हे यांच्याकडे नाही का हे सुद्धा पत्र त्याच अनुषंगाने पुन्हा मी काय याच्यावर ठेवलं नाही माझी सही तोच भागे घालून सही पाठवतो आपल्याला दिलंय हे आमच्याकडे नव्हतं. आपल्याकडे एकच होतं. आता सूचना काढायचं काय राहिलं आता आता आपल्या याचे म्हणलं कुठली गोष्ट राहिली बोलण्याची अपेक्षा सरकारकडून नाही आपल्याला मग आता यांना सरकारच्या सूचना प्रशासनाच्या वरिष्ठ लेवलवर प्रशासनाच्या सूचना काढाव्या लागणार आहेत हा. आणि ते माझे शासनाच्या काय चुका आहे मी तर आपण त्याला बसलो होतो मुंबईला त्यावेळी खरं ते गणेश पाटील होते आपले सचिव ते माझ्यावर होते स्टेजवर आणि पटकन बदल करून घेत होतो ते गणेश पाटील आता रिटायर झाले तर त्यात आम्ही तर दुसरं त्यांनाच जबाबदारी देतो आता एमपी सगळी ते त्यांनी मान्य केली जबाबदारी घ्यायची त्यांना स्वीकारण्याची. माहिती करायची. त्यांना माहिती सगळं हा नाही, मग या सूचना काढायला द्यायचं आणखी यांनी फक्त आपल्याला ड्राफ्ट दिलाय द्यायचा घेऊ आणि आपण पूर्ण करून अधिसूचना आता त्या मान आली तर नंतर परत हा तुम्हाला मान्यतेकर दिला होता पाटलांकडे हो म्हटलं की मला पुढे जाईल आम्हाला ज्या आम्ही सुधारणा केल्या त्या सुधारणा तुमच्यामुळे थांबेला रातभर नाही तुम्ही सकाळी थांबून लागतो सुधारणा तुम्ही शिकवल्या की एक वेळ काढणं आणि ते वंशाळीचं करणं हे दोन गोष्टी करायचं फक्त आपल्याला ज्या ज्या सुधारणा त्यांनी आपल्याला दिल्यात आम्ही त्या त्या सुधारणा तिथं बरं आता यांनी दिल्या तयार आहेत. सुधारणा करणार आहेत का तुम्ही म्हणजे तक्से मिटतोय मग तुम्ही नाही केलं मिटत नाही मग कारण त्यांनी जनगणना घालायला सांगितली ती घालावं लागेल त्याला काहीच अडचण नाही आहे 67 पूर्वीची जी तुम्हाला धरायची ना तीच तर ती जनगणना देणं ती फक्त तुम्हाला एक ते काही शाल घालायचे नाव पाहिजे त्यांना. समाधान होईल फक्त ते करू आपण ना त्यांचं म्हणणं काय आहे की समजा सत्कार करायचं तर टोपी टाव्याला सकट करा उपरणं देऊ ना सत्कारच केला हा उपरणं देऊ शाल नको शाल उपरणं देऊ उपरणं ते नसतं का पण तेच पाहिजे गमच्या बांधायला हा पण मग तसं जनगणनात पाहिजे तर घ्या टोपी नका घालू तुम्ही म्हणलोच नाही तुम्हाला पण घ्या तर घ्या ना काय काय प्रॉब्लेम आहे जनगणना घ्यायला माझी अडचण नाही काही जाऊ दे. झाला मंत्री महोदय म्हटलं ना आता ते घेतो म्हणजे नाही घेतलं तर दोष कोणाला द्यायचा अभ्यासकानी यांना हा थोडं सरकारला. अभ्यासक हा. आणि माझ्याकडे सुरू करतात जे काम त्यांनी सुधारणा केल्या ते सरकारला दोष येतात हे आता आपल्या काय बाबा नेते आमच्याकडे आता आपण पाहिजे केलेलं एवढंच आहे फक्त दुसरं पुढे
इकडे बी आणि एक पत्र इकडे बी आता हे आपल्याला ठेवू ना. काय फरक पडतो ना? पत्र तर दिसत याच्यात त्या शपथ ठिकाणी पुढे ओढले गेलेत ना. अरे नाही सरपंच हे आता आम्ही जे लिहिलंय ना हे तुम्ही आता दादांकडे ठेवा त्याच्या उद्या प्रत काढा आणि म्हणजे आम्ही मला व्हॉट्सअप करा याच्यामध्ये एसओपी कमिशनर आले ना, आम्ही 2 किंवा कोणाला तरी मुंबईला धाडा काढा कमिशनरला बोलून घेतो. मी पाठवतो कोणाला तरी जे आपली सुविधा आहे ना तर ते ऍड करून टाकतो. काही गोल 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 वेगळ्या गोल. काढायची गरज एसओपी ऍड करतो, संपून द्यायची. मी फॉलो ऑर्डर काउंटर करतो. एसपी मध्ये काय ऍड करायचं? हे आपण 2 शब्द वापरायचे. जनगणना जनगणनेचा एसपी मध्ये हा मग. जनगणना जमन का मग? त्यांचं म्हणणं अधिकाऱ्याला सांगा तर ते सोबत येऊन ते जातं. ते याच्यात आलं तरच ते अधिकारी ऐकतील आपण एसपी मध्ये घ्यायचं का हो ना मग? मग हो ना मग, हो ना. याच्यात नाही घ्यायचं ना, त्याच्यावर JR मध्ये. JR मध्ये असलं तरी ते JR ची एसपी आहे ना. बाबा, JR मध्ये घेतलं काय आणि काय घेतलं? JR ची SOP एसपी आहे ना, ते आम्ही करतो तुम्हाला देतो ना. विभागीय आयुक्ताच्या सही आदेश काढतो ना मी तुम्हाला देतो ना. बस का आता? विभागीय आयुक्ताच्या तुम्हाला कसं कळणार नंबर आहे? टाकूनच होईल ना. तुम्हाला या कसं JR चा कळणार नंबर टाकून. हे असं असं लिहिलंय म्हणजे आमच्याकडे आहे ना. माझा आपली तरी राहू दे, आपलं राहू दे. तुम्ही पाटील हा, दादा. तुमच्याकडचं आहे. हे व्हॉट्सअप कपडून द्या ना. एक काय करायचं ते काय तर तुमच्याकडे राहू द्या. राहू द्या. सरपंच साहेब हे राहू द्या आपल्यासाठी कागद मला फक्त झेरॉक्स बरं तुम्ही ते का करून येऊन द्या. सरपंच झेरॉक्स याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा. आणि माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. आपण काय नाही ते आम्हाला कळेल. कारण मग तुमचंच महत्वाचं दुसरं काही नाही ना. नाही नाही राहू द्या राहू द्या. ते आम्ही काय लिहून दिलं आम्हाला उद्या दाखवा तो. मागून 2 वळी लिहिलेले तुम्ही स्क्रीनशॉट काढा ना. तुम्ही एक काम आणि करा, तुम्हीच एक काम करा, साहेबाचं काम तुम्हीच बघता ना. इथून शेवटच्या पानापर्यंत फोटो काढून तुम्ही तुमच्या झेरॉक्स आमचे पैसे ना पैसे झेरॉक्स कुठून घालता?